नमस्कार. इथे बघा मी मस्त अशा स्वच्छ धुवून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे देठं काढून घेतलेले आहे आणि कोरड्या करून घेतलेल्या आहे. कपड्याने छान सुकवून घेतलेले आहे आणि त्या मी आता मस्त उभ्या आणि आडव्या कट करून घेणार आहे आणि त्याचं आज मी मस्त असं लोणचं बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर हिरव्या मिरचीचं लोणचं आपण आज बनवणार आहे. नमस्कार, मी अर्चना, तुमचं अर्चना आर्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आज बघा आपण हिरव्या मिरचीचं लोणचं बघणार आहोत. हिरव्या मिरचीला मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. मस्त त्याला पाण्याचा अंश राहायला नको, नाहीतर आपलं लोणचं टिकत नाही. आणि मस्त उभी आडवी कापून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने कापू शकता. त्याचे छोटे छोटे तुकडे करू शकता किंवा लांबही ठेवू शकता, लांब लांब तुकडे करू शकता. मी इथे एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहे आणि उभी आडवी कट करून घेतलेली आहे. म्हणजे ती मुरायला सोपी जाते आणि लवकर लोणचं मुरते आणि खूप छान टेस्टी असं लागते. तर मी इथे बघा मस्त अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यात आपण काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. त्यासाठी आपण मसाला बनवून घेणार आहे आणि इथे बघा 3 ते 4 लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे. इथे 1 पाव मिरचीला मी 3 ते 4 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि इथे आपण लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे. तुम्ही मोहरीची डाळ घेतली तरी चालेल आणि 1 टेबलस्पून जिरं घेत आहे आणि 2 टेबलस्पून मेथी दाणे घेत आहे आणि त्याचसोबत 2 टेबलस्पून इथे मी शोप घेत आहे, बडीशोप घेत आहे आणि ही मस्त आपला मसाला आपण भाजून घेणार आहे आणि भाजून त्याला मस्त मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहे. बघा इथे फक्त आपल्याला थोडे मसाले गरम करून घ्यायचे आहेत, जास्त भाजून घ्यायचे नाही, अगदी लाल बुंद नाही होऊ द्यायचे, नाहीतर आपल्या मसाल्याची चव बदलून जाते आणि कडवटपणा आपल्या मसाल्याला येतो. त्यासाठी फक्त थोडे शेकून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहे गरम कढईमध्ये आणि बघा इथे झालेलं आहे परतून. त्याचा रंग बदललेला नाही आहे आणि असंच असं आपल्याला मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला खूप बारीक पावडर बनवायची नाही आहे. बघा मी इथे करून दाखवतेच आहे तुम्हाला. तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी तेल अगदी कडक असं त्यातून धूर निघेपर्यंत कडक तापवून घेत आहे. बघा असं अगदी त्यातून धूर निघेल इतकं कडक आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्याला कोमट होऊ द्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवतच आहे, इथून धूर निघत आहे तेलामधून. इतकं मी तेल गरम करून कडक करून घेतलेलं आहे. बघा निघतच आहे धूर, तुम्हाला दिसतच असेल आणि असंच कोमट करायला ठेवायचं. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. हे लाल तिखट नाही आहे, हे फक्त रंग येण्यासाठी वापरत आहे मी. याने लाल रंग येतो लोणच्याला. आणि बघा अशा प्रकारे मी आपला मसाला बारीक करून घेतलेला आहे. बघा जाडसरच ठेवलेला आहे मी, जास्त बारीक नाही केलेला. आणि हा आपल्याला इथे 3 ते 4 लिंबाचा रस घेतलेला आहे. त्या लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घेत आहे मी इथे मसाला आणि ते मिक्स केलेली पेस्ट मी आपल्या बारीक कट केलेल्या मिरच्यांमध्ये टाकत आहे आणि मिरचीला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि यामध्येच चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि थोड्या प्रमाणात हळद टाकून घेत आहे. हे आगळं वेगळं मस्त असं टेस्टी लोणचं आपलं आंबट तिखट लोणचं बनवून तयार होते. इथे मी हळद टाकून घेणार आहे आणि बघा हे तेल कोमट झालेलं आहे. त्यातच मी लाल तिखट टाकून ते तेल आपल्या मिरचीवर सोडणार आहे. बघा असं मस्त आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे असं झटपट आपलं मिरचीचं लोणचं तयार होते. आणि हे मिरचीचं लोणचं आपलं वर्षभर टिकते. फक्त हे टिकवण्यासाठी थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे की आपल्याला काचेच्या बाटलीमध्येच मिरचीचे लोणचे भरून ठेवावे लागते आणि बाटली स्वच्छ धुवून उन्हात तापवून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यामध्ये जेव्हा आपण लोणचं खायला घेणार त्यावेळेस स्वच्छ असा चमचा त्यात घालून आपल्याला लोणचं खायला घ्यायचं आहे. नाहीतर आपण त्याची स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर आपलं लोणचं खराब होईल आणि आपल्याला हे लोणचं काचेच्याच बाटलीमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला जास्त टिकवायचं असेल लोणचं तर काचेच्या भरणीमध्ये आपल्याला ठेवावं लागेल.
बघा अशा पद्धतीचं मस्त असं मिरचीचं लोणचं बनवणं आपलं तयार आहे. आणि ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि ही मिरचीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे मिरचीचं लोणचं खूप टेस्टी बनते. जेव्हा ते मुरते त्यानंतर ते खूपच टेस्टी बनते, कारण आपण यात लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि हे तिखट आंबट असं स्वादिष्ट असं मिरचीचं लोणचं बनवून आपलं तयार होते. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.